मुंबईकर येत्या आठवडाभरामध्ये पूल कोंडीला सामोरे जाणार आहे। 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन पुलावर आता हातोडा पडणार आहे। वाहतुकीकरता हा पूल बंद करण्याचं नियोजन मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी केलंय। एल्फिन्स्टन पूल आजपासून नव्हे तर 15 एप्रिल पासून बंद राहणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। मुंबई महापालिकेकडून अंतर्गत पर्यायी रस्त्याची कामं पूर्ण करण्यासाठी आणि सूचना हरकतींसाठी एल्फिन्स्टन पूल बंद करण्याकरता ट्रॅफिक पोलिसांकडून मुदतवाढ देण्यात आली आहे। 15 तारखेपर्यंत मुंबई महापालिकेच्या अंतर्गत पर्यायी रस्त्यांची कामं पूर्ण झाली नाही तर पुन्हा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे। मुंबईत पहिल्यांदाच कोणताही पूल पाडण्याआधी मुंबईकरांकडून सूचना हरकती मागवल्या जाण्याचा प्रयोग केला जातोय। आता स्पष्टीकरण केलेलं, गाड्यांची व्यवस्था केली, माणसांची काय? उद्या बाजारात आम्हाला करायचं तर आम्ही कुठं कुठे जाणार? हा ब्रिज तोडल्यानंतर आमचा इथून ब्रिजनी वर चढून आम्ही पलीकडे जातो परळ मार्केटमध्ये, ते आम्ही जाणार कुठनं? वाडिया हॉस्पिटल केईएम हॉस्पिटलला जाणारा महत्त्वाचा रस्ता, इथून ॲम्ब्युलन्सेस पण कुठून जाणार? वाडिया तिकडे आली, केम आली, गोबल आलं, टीबी हॉस्पिटल आलेलं आहे, टाटा हॉस्पिटल आहे, त्या बाजूला सर्व आहे। मग ते गेले कुठे? कुठून जाणार लोक?